सांगलीच्या शांतीनगरमध्ये नागपंचमी सणानिमित्त झोपाळा बांधल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण। 1983 पासून सांगलीच्या शांतीनगरमध्ये नागपंचमी निमित्त झोपाळा बांधण्याची परंपरा होती। ही परंपरा 2008 पर्यंत अखंड चालू होती। गेल्या काही वर्षांमध्ये ही नागपंचमी निमित्त झोपाळ्याची परंपरा थांबली होती, परंतु सॅमसन भाऊ युवा मंच गेली 3 वर्ष झाले शांतीनगरमध्ये पुन्हा एकदा नागपंचमी निमित्त झोपाळा बांधला जातो आहे। यामुळे भागातील नागरिकांमध्ये आणि विशेष करून महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण शहराच्या ठिकाणी अशा पद्धतीनं झोपाळे करणे ही प्रथा आता बंद पडत चालली आहे। पण शांतीनगरमध्ये या मंडळांनी लोप पावत चाललेली ही झोपाळ्याची परंपरा पुन्हा एकदा सुरू करून आपल्या देशाची संस्कृती जपण्याचं काम केलं आहे। कार्यक्रमाच्या सुरुवातीस शांतीनगर आणि राधाकृष्ण वसाहतमधील महिलांनी झोपाळ्याचं पूजन केलं आहे आणि यावेळी मोठ्या संख्येनं महिला आणि लहान मुले उपस्थित होती। सगळ्यांनी या झोपाळ्याचा आनंद घेतला। मातंग समाजाचे युवा नेते आकाश तिवडे मेजर यांनी झोपाळ्यासंदर्भात काळजी घेण्याकामी महत्त्वाच्या सूचना उपस्थित नागरिकांना दिल्या आहेत आणि यावेळी या भागातील महिला, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। नागपंचमी हा श्रावण महिन्यात येणारा पहिला सण आहे आणि नागपंचमीला सर्व महिला एकत्र येतात आणि झोपाळा हा परंपरेने चालत आलेला आहे आणि या निमित्तानं माहेरवासिनी म्हणून सर्वजणी एकत्र येतात आणि हा झोपाळ्याचा एक चांगला आनंद घेत असतात आणि ग्रामीण भागात विशेषतः हा सण मोठ्या पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो, कारण शेतकऱ्यांचा रक्षक म्हणून नागदेवता हा मानलेला आहे। तर सर्वांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते। आज नागपंचमी निमित्त सॅमसन भाऊ युवा मंचाच्या वतीनं आज या ठिकाणी महाराष्ट्राची बंद पडत चाललेली, युवांना बंद पडलेली परंपरा की सार्वजनिक नागपंचमीला झोपाळे करणे, विविध महिलांचे कार्यक्रम करणे, हे परत जिवंत करण्याचं काम आज सॅमसन भाऊंनी केलेलं आहे। त्याबद्दल मी त्यांचे पहिला आभार मानतो की ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, असंच त्यांनी कार्य करावं आणि ह्या झोपाळ्याचा सर्वांनी, महिला माता भगिनींनी लाभ घ्यावा आणि हा सण दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणात साजरा करावा। त्यांचं आम्हाला सहकार्य असतंय, आमचंही त्यांना सहकार्य कायम राहील एवढंच मी सांगतो आणि ह्या उपक्रमाबद्दल अनेकदा सॅमसन भाऊंचं मी आभार मानतो। नागपंचमी निमित्त सॅमसन भाऊ युवा मंचाचे कार्यकर्त्यांनी आणि मंडळांनी जे झोपाळा करून साजरा केलेला आहे, जी बंद पडत चाललेली आपली परंपरा ही जी कंटिन्यू करण्याचा त्यांनी प्रयत्न ऍक्च्युअली मागच्या वर्षीपासूनच चालू केली होती, पण त्याचं स्वरूप यावर्षी जरा चांगलं असं व्हायला आलंय। इतर मंडळांनी सुद्धा त्याचं अनुकरण करावं आणि परंपरेला कायम असं आपण पाठिंबा दिला गेला पाहिजे असं मला वाटतंय। बाकीच्या गोष्टी सणाबद्दल हे या दोघांनी बोललेलेच आहेत। अनेकदा मी सॅमसंग तुमचा मंडळ परिवार या सर्व इथल्या सर्व कार्यकर्त्यांचा आणि महिलांचा नागपंचमी निमित्त शुभेच्छा देतो आणि सर्वांनी व्यवस्थित झोपाळा बघितला तर असं वाटतं की कुठेही धोकादायक झोपाळाही आहे। त्यामुळे सगळेजण आनंद, लहान मुलांपासून महिलांपर्यंत सर्वांनी आनंद लुटा एवढंच हे करा, पण त्याची रिस्क जी असते जास्त ईर्षेने लोक मोठा घेणे बिणे ह्या मात्र गोष्टी आवश्यक टाळा सर्वांनी। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।